सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की शिक्षकांना टी परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे। अर्थातच शिक्षक पात्र परीक्षा ही देणं अनिवार्य केल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। काही शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। नेमकं काय परीक्षा आहे? जवळपास 7.5 लाख शिक्षक या परीक्षेमध्ये आहेत। त्यापैकी साधारणतः 1 लाख शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। जवळपास 6 लाख शिक्षक परीक्षा देणं बाकी आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये काय नाराजी आहे, काय भीती आहे, नेमकं ही परीक्षा काय आहे, कशा स्वरूपाची असणार आहे आणि पुढे हे शिक्षक कसे सामोरं जाणार आहेत किंवा त्याला कसा विरोध असणार आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी आहेत किंवा काही शिक्षक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, खरं पाहिलं तर टी परीक्षा नेमकं काय आहे? कारण की पालकांना टी परीक्षाबद्दल काही माहिती नाही आहे आणि शिक्षकांना या परीक्षेला सामोरं जायचे, त्यासाठी काय नेमकं मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत आम्हाला सांगा। सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की 6वी ते 8वी शिक्षकाला टी कंपल्सरी तर आहेच, पण आता प्रमोशन असेल, वरिष्ठ श्रेणी असेल, निवड श्रेणी द्यायची असेल तर टी जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत यांना कोणत्याही प्रकारचे लाभ द्यायचे नाही आहे, किंवा जोपर्यंत हे शिक्षक टी उत्तीर्ण होत नाही। त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि शिक्षकांना आता काही शिक्षक तर असे धास्तावले तर आम्हाला मी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याचे सन्माननीय सुधीर गागत सर यांचीसुद्धा हीच भूमिका आहे की शिक्षकांना जे शिक्षक पूर्वी लागलेले आहे, फेब्रुवारी 2013 पासून टी लागलेली आहे, राज्यात टी उत्तीर्ण होऊन शिक्षक नियुक्त होत आहे आता, पण पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना टी देणं बंधनकारक केलं आहे। त्यामुळे शिक्षक सर्व धास्तावले आहे आणि शिक्षकाच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे। तर माननीय महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट करून शिक्षकांना दिलासा द्यावा ही मी शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करत आहे। सर, शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण का निर्माण झालं आहे? का त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली? टी परीक्षा ही खरंच कठीण आहे का? नाही, कसं आहे, टी परीक्षा कठीण नाही आहे, परंतु मुळातच ज्या शिक्षकांना 20 ते 30 वर्ष झालेले आहेत, ज्या शिक्षकांना 15-20 वर्ष झालेले आहेत नोकरीसाठी, त्यांना जर ही टी लागू करत असाल तर हे चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे हा चुकीचा आहे, कारण की शिक्षक क्वालिफाय होण्यासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी डी.एड. बी.एड. हे शासनाने ठरवलेलं असताना परत तुम्ही त्यांना टी परीक्षा द्यायला लावणं हे चुकीचं आहे। बरं, टीचा अभ्यासक्रम निश्चित नाही आहे आणि हा जो प्रकार आहे टी हा पालकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे, कारण मुळातच ऑनलाईनने शिक्षक इतका बेजार झालेला आहे की शिक्षकांनी शिकवायचं की ह्या परीक्षा देत राहायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण असं नाही आहे। ऑलरेडी आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं, त्यात परत ऑनलाईनची कामं करावी लागतात आणि परत आता हे टीचं भूत सुप्रीम कोर्टाने गळ्यात घातलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षक बेजार झालेले आहे। बाकी शिक्षक वगैरे घाबरलेले असं नाही आहे। सर, राज्यामध्ये किती शिक्षक आहेत आणि या टी परीक्षेचा अभ्यासक्रम मुळात काय असणार आहे? जसं की UPSC असते, MPSC असते, या लेवलची अशी काही परीक्षा आहे का? त्यासाठी शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार आहे का? किंवा त्या परीक्षेसंदर्भात जर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचं यामध्ये काही नुकसान होऊ शकतं का? मुळामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये 1,07,000 शाळा आहे। या 1,07,000 शाळांमध्ये जवळपास 7.5 लाख शिक्षक हे अध्यापनाचं पवित्र काम करत आहेत। आपण जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2010 रोजी जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे, जो कायदा आहे, याची अंमलबजावणी केली, जी केंद्राने 2009ला केली होती आणि या कायद्याच्या अन्वये जी शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याचा सध्या संपूर्ण देशभरात, हा काही महाराष्ट्रासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल नाही आहे, तर संपूर्ण देश पातळीवरती संपूर्ण देशातल्या शिक्षकांना या पात्रता परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। यासाठीच काल आम्ही मुंबईमध्ये सर्व शिक्षक प्रतिनिधींची एक मीटिंग कॉल केली होती आणि या सभेला सुप्रीम कोर्टातले एक नामवंत कायदे पंडित त्यांना देखील आमंत्रित केलं होतं। मुळामध्ये विषय असा आहे की शिक्षक पात्रतेला जो अभ्यासक्रम आहे
या अभ्यासक्रमाचा आणि आताच्या कार्यरत शिक्षक जे अध्यापन करतायत याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर झाला आहे, त्याला 10 वर्ष सेवा झाली आहे आणि त्याला तुम्ही पुन्हा परीक्षेला बसायला लावतायत. म्हणजे एखाद्या शिक्षकाला, आमचा तात्विक हा विरोध नाही आहे, परंतु अध्यापन करत असताना 20-20, 25-25 वर्ष शिक्षकांनी अध्यापनाचं काम केलं आहे. या अध्यापनाचं काम करत असताना वेगवेगळे ट्रेनिंग घेतलेले आहेत, अपडेट आहेत. महाराष्ट्र जो शिक्षणामध्ये 17व्या क्रमांकावर होता, तो या शिक्षकांच्या मेहनतीमुळे 3ऱ्या क्रमांकावर हे सरकारच सांगते. आज आपण राज्यामध्ये शिक्षकांची, महाराष्ट्रातली शिक्षकांची परिस्थिती पाहिली तर या 7.5 लाख शिक्षकांपैकी जवळपास 2.5 लाख शिक्षक हे कुठलंही प्रशिक्षण न घेता टेक्नोसेवी झालेले आहेत. हजारो ॲप्स यांनी तयार केलेले आहेत. परवामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जगातली टॉप 10 मध्ये जी शाळा आली ती आपल्या सन्माननीय वारे गुरुजींनी आणली. संदीप गुंडसारखे शिक्षक असतील, रणजित डिसले जे ग्लोबल गुरुजीचे आज मानकरी आहे. तर अशा प्रकारे आज शिक्षक अध्यापनाचं काम करत असताना या शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे याचं भय दाखवून एक प्रकारे शिक्षणाला गळती लावण्याचं काम होते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि यासाठीच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये शासनाला विनंती करतो आहे की आपण सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी. 1 सप्टेंबरला निकाल लागूनसुद्धा महिना उलटला तरी देखील राज्य शासनाने याच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही वेगवेगळे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे. सगळ्या शिक्षकांच्या प्रतिनिधींच्या वतीने एक सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका जी अनेक राज्यांनी ऑलरेडी येत्या 8-10 दिवसामध्ये, मागील 8-10 दिवसामध्ये टाकलेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जर येत्या 2 दिवसामध्ये ही पुनर्विचार याचिका नाही टाकली तर आम्ही शिक्षकांच्या वतीने ही याचिका म्हणजे पुनर्विचार याचिका टाकण्याचं नक्की केलेलं आहे. नक्कीच सर, TET ही परीक्षा जी आहे ती साधारणतः 2 वर्षामध्ये उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे आणि त्यामध्ये काही नियमावली देखील दिली आहे. ती 5 वर्षापेक्षा जास्त ज्या शिक्षकाची सेवा झालेली आहे अशांनी ती परीक्षा द्यायची. जर ती परीक्षा उत्तीर्ण ते झाले नाही तर त्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे. याबाबत अनेक शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. कशा पद्धतीची भीती ही बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेकडून होणार आहे? सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो, पण प्रश्न असा आहे की आता ज्यांची सेवा 5 वर्ष राहिलेली आहे तर म्हणजे त्यांनाही बंधन नाही आहे, परंतु जे लागलेत सेवेमध्ये परंतु त्या लोकांना ज्यांना बंधन आहे तर प्रथमतः सर्व संघटनाच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो की कृपया आपण घाबरून जाऊ नका. सर्व प्रकारच्या शिक्षक संघटना आणि सरकार हे आपल्या शिक्षकांसोबत कायम उभं राहिलेलं आहे आणि शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यामध्ये रिलीफ मिळण्याची शक्यता अशी मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर रिलीफ मिळेल. आणि शिक्षकांची म्हणजे आता सध्याची जी परिस्थिती आहे की म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या मतीनं ती विसंगती वाटते आम्हाला की माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचा पुनर्विचार का करावा की आत्ताची अध्यापन पद्धती आणि पूर्वी तो सेवेमध्ये लागला म्हणजे एंट्री इन सर्व्हिस म्हणजे कायद्यात जी तरतूद होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारात घ्यावी अशी नम्र सूचना किंवा नम्र विनंती मला करावीशी वाटते. कारण की ज्या टर्म कंडिशनमध्ये आपण नोकरीला लागतो तर त्याच्यानंतरचा येणारा जो निर्णय असेल तो पूर्वलक्षी प्रभावाने का ज्या दिवशी निकाल लागला तिथून की ही पद्धती जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून या तिन्ही गोष्टींचा जर का टप्प्याने जर का विचार केला तर मला असं वाटतं की शिक्षकांचा हा संभ्रमही दूर होईल, त्यांच्यातली भीती दूर होईल आणि मला वाटतं शिक्षणाची व्यवस्था ही अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने ती चालू राहील असं मला वाटतं. नक्कीच कोर्टाने तर परीक्षा देणं अनिवार्य केलेलं आहे, परीक्षेला सामोरं जावंच लागणार आहे. याचिकावरती जी शिक्षक संघटना जी याचिका दाखल करणार आहे त्यावरती निर्णय येईल किंवा नाही येईल, मात्र परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. यासाठी जर परीक्षा घ्यावीच लागली तर तुमच्या संघटनेकडून कशा पद्धतीचा काय विरोध असणार आहे का किंवा पालक वर्गांसाठी तुम्ही काय वेगळा मेसेज देऊ शकाल का यामध्ये? सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने सर्व शिक्षकांना
थोडासा दिलासा देण्यासाठी पुनर्विचार याचिका लवकरात लवकर, आता 1 महिना होऊन गेलेला आहे निर्णय येऊन, तर कमीत कमी आत्ता तरी त्यांनी 8 दिवसामध्ये तरी हा पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनानेच आता दिलासा देण्याची आवश्यकता आहे. कारण सर्व राज्यामध्ये शिक्षकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहे. काही त्याच्यात 2-3 प्रकारचे गट निर्माण झाले. रिटायरला 5 वर्षे राहिलेल्यांना नाही, कोण म्हणते 9वी 10वीला नाही, कोण म्हणते 6वी ते 8वीलाच आहे, परंतु 9वी 10वीला शिकवणारा शिक्षक हा 6वीला पण शिकवतोय. म्हणजे त्यांनी BEd DEd सगळ्या प्रकारच्या वरिष्ठ निवड श्रेणी, त्यानंतर या सर्व प्रकारच्या परीक्षा देऊनच त्यांनी त्या पदोन्नती मिळवलेली आहे. मग आता यासाठी वेगळी TETची खरंच आवश्यकता आहे का? मग मी तर ह्या प्रश्नाचा मुळात TETची परीक्षेची ही आवश्यकता आहे का? कारण सर्व परीक्षा देऊनच शिक्षक इथपर्यंत आलेला आहे. आता 25, 30 वर्ष शिक्षकांनी सेवा केलेली आहे. मग 25-30 वर्षानंतर जर एखाद्या इन्स्पेक्टरला सांगितलं का तुम्ही ग्राउंडची टेस्ट द्या, तर चालेल का? एखाद्या UPSC झालेल्या कलेक्टरला जर तुम्ही सांगितलं का आत्ता तर परीक्षा पास होऊन तुम्हाला परत एकदा परीक्षा द्यावा लागेल, तर अशक्य नाही आहे, शक्य आहे, परंतु ते कितीसं संयुक्तिक आहे? हे किती संयुक्तिक आहे? सर्वसामान्य पालकांमध्ये सुद्धा हा संभ्रम आहे का शिक्षक परीक्षेला घाबरतात की काय? परीक्षेला शिक्षक कोणत्याच घाबरत नाही. इथं शिक्षकांचा दर्जा सुधारवण्याची गरजच नाही आहे. विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारवण्यासाठी अध्यापन कसं चांगलं करता येईल त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिक्षकांना द्या. असेही शिक्षक कोणत्याही प्रशिक्षणाला कधी डगमगले नाही. निवडणुका घेत आहेत, जनगणना घेत आहेत, राज्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही परीक्षा आहे फार घरोघरी जाऊन सर्वे करतायत. मग शिक्षकांनी अजून किती शैक्षणिक कामं करायची आहे आणि अजूनही याच्यावर हे कमी होतं, शिक्षकाला शिकवायलाच वेळ मिळत नाही आणि त्याच्यात तुम्ही आणखी परीक्षेचा जो बोजवारा लावलेला आहे, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला आमची सर्व शिक्षकांच्या वतीने विनंती राहील का कमीत कमी राज्य सरकारला पहिला आम्हाला, आणि आशा आहे आम्हाला का हे जे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे हे नक्कीच शिक्षकांना योग्य दिलासा देईल आणि पुनर्विचार याचिका भुसे साहेब, पंकज भोयर साहेब यांच्या शिष्टमंडळाला सुद्धा अनेक संघटना जाऊन भेटलेल्या आहेत. त्यांनी तसं आश्वासनही दिलेलं आहे. फक्त विनंती एवढीच आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये थोडंसं हस्तक्षेप करावा. नक्कीच बोरनाळे सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की खरं पाहिलं तर ही परीक्षा जी आहे यामध्ये इंग्लिश असेल किंवा काही जनरल नॉलेजचे काही प्रश्न असतील, गणिती काही असे प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न, त्यावरती ती TET परीक्षा होणार आहे. शिक्षक यापासून म्हणजे पळ काढतात का असा एक संभ्रम पण आहे. तर नेमकं काय भीती का आहे शिक्षकांना? नाही, शिक्षकांमध्ये भीती अशी काही नाही आहे. मुळामध्ये जर आपण अभ्यासक्रम बघितला तर मी मगाशी सांगितलं की या अभ्यासक्रमाचा आणि अध्यापनाचा काही संबंध नाही आहे. मग तुम्ही शिक्षकांनाच का हे करतायत? इतर सरकारी कर्मचारी जेव्हा सेवेमध्ये रुजू होतो तेव्हा त्याला कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात का? आणि आमचा शिक्षक जो आहे हा शिक्षक एखाद्या शाळेमध्ये रुजू होत असताना तो मुलाखतीला सामोरा जातो, तो त्याच्या डेमो लेक्चरला सामोरा जातो आणि त्याच्यानंतर त्याची निवड होते. सरकारी शाळांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, स्थानिक स्वराज्याच्या शाळांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे भीती आम्हाला कुठलीही नाही आहे. एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना जर पदोन्नतीची परीक्षा असेल तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सुट्टी दिली जाते. मग शासन सुट्टी देईल का? मग जर सुट्टी दिली तर 6 महिने आपण शाळा बंद ठेवायच्या का? राज्यामधल्या 1,07,000 शाळांमधील 6 लाख जे अफेक्टेड शिक्षक आहेत, या शिक्षकांना या परीक्षेसाठी जर 1 महिना जरी सुट्टी दिली, 2 महिने जरी सुट्टी दिली, शाळा ओस पडतील, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे आणि मुळामध्ये या परीक्षेची गरजच नाही आहे. जे न्यू कमर आहे, ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये यायचं आहे, म्हणून राईट टू एज्युकेशनने जो कायदा आहे त्या कायद्याने त्याच्यामध्ये तो जो क्लॉज आहे तो टाकला होता आणि तो योग्य पण होता. परंतु ज्यांना 20-20 वर्ष सेवा झालेली आहे, जे अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्यांना तुम्ही आता सांगताय की 10वीची परीक्षा द्या, तर हे कुठेतरी म्हणजे न पटण्यासारखं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जवळपास 7.5 लाख शिक्षक TET परीक्षा देणार आहेत. त्यापैकी काही शिक्षकांनी ही परीक्षा दिलेली आहे. मात्र राज्यातील अनेक शिक्षकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. ते धास्तावलेले देखील आहेत की परीक्षा जर आम्ही पास झालो नाहीत किंवा उत्तीर्ण झालो नाहीत तर आमची नोकरी ही खंडित केल्या जाईल का, किंवा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. जर या परीक्षा जर ते उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची सेवा खंडित जर केली तर त्यांनी पुढे करायचं काय, अशा सगळ्या भ्रमामध्ये हे सर्व शिक्षक आहेत.
त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षक जे 55 वर्षाच्या पुढे आहेत ते देखील धास्तवलेले आहेत, ज्यांनी परीक्षा त्यांना द्यायची आहे, पुढे त्यांना 10, 15, 20 वर्ष त्यांनी शिक्षण सेवा दिलेली आहे, असे शिक्षक देखील आता त्यांच्या मनामध्ये ही सगळी भीती झालेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेच पुढे येऊन या शिक्षकांना मदत करावी अशी सर्व शिक्षक संघटनेकडून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेश काटे, ABP माझा, कल्याण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.